श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। कसं काय कालचं व्याख्यान? सुभाषराव व्याख्यान लय जोरात झालं। 2 वाजले रात्री यायला। ते तोंडावर दिसतेच, आणखी झोप गेली नाही तोंडावरची तुमची। कंटाळा आला जबरदस्त जागरणानं 2 वाजता आलो। डोळा कुठं लागतोय, आलीच माणसं। धाप 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 आला काय? मला चोर आलं काय? बघ तू तर वाजल्यात 4:45। अयो पाठच्या मला काय रे? म्हणजे रामभाऊ संजू मेंबरला समजून सांगा, काल तुम्ही मिटावलेली भांडणं संजूने दोन्ही पार्ट्यांना मला एकमेकावर केस करा, लागणारा पेट्रोलचा पैसा मी देतो। अहो बायकोचं केस भिंसर नाही, इतकं सोपं आहे का केस करणं? म्हणजे तुम्ही असं करा, दोघे बी देऊन टाका राजीनामा। अहो तरुणपणी होतो तेव्हापासून संजू शेटची भांडणं मिटवते, आणखी भांडणं मिटली नाहीत। काय कुत्र्याला काय खाजवायची सवय नाही, जीव जो खाजवेल का नाही त्याची खाजाचं बंद होत नाही। अहो पण ही बरोबर आहे का सुभाषराव? कुशाल दोन्ही पार्ट्यांना सांगताय त्यांनी मिटावल्यात, त्यांचं तुम्हाला समाधान होणार नाही, केस करा डायरेक्ट। आपण आम्ही दोन्ही पार्ट्यांना व्यवस्थित सांगितलं ना, आता सगळा हित विषय संपला। तरी संजय मेंबर दोन्ही पार्ट्यांच्या घरी जाऊन आलोय का? अहो तो माणूस चावचला आहे, कुठं काय बोलेल काय सांगतात नाही, त्याचा जिभेवर ताबा नाही। हवामान खात्याच्या अवलाद आहे त्याची। हो का? किती जर त्यांना केलं तर संजय मेंबरची ती सवय जाणार नाही। पण फक्त शेवटी गाव आपण शांत ठेवायचं काम करायचं रामभाऊ। बघा ना, लोकांना आपण वाटल्याला आपल्याला न्याय कोण देऊ शकतो? तर रामभाऊ देऊ शकतो। पाठच आली ना माझ्याकडे, एवढं शान होतं तर कालच मिटवायचं होतं। माझ्या डोक्याला ताप कशाला झाला? तुम्हाला तुमच्या घरातली मिटल्यात का भांडणं? सुभाषराव, अण्णाची तुमची रोज भांडणं होत्यात। अहो ती प्रेमाची भांडणं असते ती, शशा सगळं सांगतो की आम्हाला। घरोघरी मातीच्या चुली। तुमच्या नवरा बायकोची मिटली का? पाटलांची त्याच्या बायकोची म्हणून मिटली ते का? सांगतोय ना। लागलं मला सांगायला दोघं बी शानपणा। ती जाताना शिव्या देत गेल्या असेल दोन्ही पार्ट्या, ह्या माणसाच्या कशाला दारात अहो पाट्या चहा पाजला पिऊन बा? गेली सकाळच्या बारी, दिवस उगवायच्यात। मग काय पाजला म्हणून काय दुसऱ्याच्या चहा पितच की? एक कप नाही 2-2 कप पितच काय की? उपकार करताय का? बार माय माझ्या चहा प्यायचा ताव एखाद दिवशी मला दिला म्हणून काय बिघडतं? बरं अमीन पाटील व्याख्यानाला येऊ का म्हणत नाही, माझ्या बाळूला नेतो। असं काय बाळू व्याख्याता होता तिथं? बाळूला घेऊन गेलाय तुम्ही? आणि तुमचं व्याख्यान चालत ते पिऊन पडतंय कुठेतरी प्रेक्षकामध्ये नाही नाही, कोणाला काल सुधीत होता बरं का बाळू। असं होईल? असा जी धावत पळत होता ना, पुढं पुढं करत होता बरं का। तुम्ही दोघं पण जडच आहे। बाळासाहेबाला का नेलं? बाळू माझा कामाचा माणूस आहे, काय त्याला काम? बॅग घे म्हणलं बॅग घेतो, बाळू मला मदत कर म्हणलं मदत करतो। तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही म्हणणार आम्हाला सांगतोय, आम्ही पदाधिकारी हायच नका गावात कुत्र्याची राहणं, पण म्हणणार आम्ही पदाधिकारी रामभाऊ आम्हाला काम सांगताय। म्हणजे बॅगा उचलला नेता होय बाळासाहेबाला? अहो काळजातला माणूस आहे, माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, माझा सखा आहे। बरं जाऊ द्या, पुढच्या वेळेला आम्हाला न्या। व्याख्यान कसं काय झालं? हा ती महत्वाचं सांगा, ज्यासाठी गेला का नाही ती सांगा। सुभाषराव व्याख्यानाचं काय घेऊन बसला? मी सांगू नये तुम्ही ऐकू नये। का कॅन्सर झालं काय? ओ हा इतकं जबरदस्त झालं। अयो या ठिकाणी सांगायला ह्या सगळ्या गोष्टी माझा बाळू पाहिजे होता। हा 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 जबरदस्त, असं आपलातून लय जबरदस्त व्याख्यान पाहिलं झालं। मग तुमच्या व्याख्यानाला आम्ही हा. मुकला ओय, आलं. आले का? ओय, ए अरे कधीतरी सुधीत ये, मला वाटलं चांगला असेल। पहाटे 2 वाजता आला तुला कुठं प्यायला मिळली? ए ए ए नालायक, बाळासाहेब एखाद्याला मारला असतं की राव। ए शान्या, काल तुला म्हणलं होतं ना दारू प्यायची नाही, का उद्योग केला? का करत असतो असा? का वागत असतो? अरे माझं सगळं व्याख्यान पाण्यात घालवलं तू।
काल मी कसं सांगत होतो तुला समजून जाताना बाळू दारू पिणं घातक आहे आणि इथं उद्योग केला होय. बाळासाहेब आम्हाला सांगा रामभाऊचे व्याख्यान कसं झालं? किती माणसं होते सांग बाळू तुझ्या तोंडून सांग. आम्हाला आतुरता लागली. हा काय सांगायचं सुभाषराव, आम्ही रातभर गाड्याला झोपलाय, उद्या एक्या नाही म्हणून आज काय त्या सच्याकडे गेलाय, तो तोंडाचा असं त्याला काय म्हणते ते तसलं करतोय, फेसवॉश लावतोय, कपड्याच्या साबणाने अशी काय कपडे धुतोय चांगली इस्त्रीची, त्या सोन्याकडे इस्त्री केले ती कपडे, मेहंदी लावतोय, आणखीन मिशा रंगावतोय, आणखीन काय म्हणते तेव्हा ती दुसरं ती हे करते ती ही पेस्टी करब 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 काय म्हणते ती पांढऱ्याचं काय करा? बायका करते ते ह्याच्यात जाऊन फेशल फेशियल फेशियल आणि काय गडी नटलाय. आणि तिथं आम्ही व्याख्यानाला गेलो तर तोबा करते. हा पुढं काय झालं? आणि मग काय आम्ही गेलो की इथं राशीनवरनं पुढं कर्ज आणि तिथनं तर बोर्ड की राशन कर्ज पासून फिलिक्स आणि कार्यक्रमाचं तिथल्या व्याख्यान कुठं होतं? आणि मग तिकडं आंबा जोगायच्या केज माजलगाव आता हो, त्या परिसरात कर्जत जामखेडच्या तिथनं फ्लेक्स माझं गाव पर्यंत सुभाषराव काय सांगायचं इतकं ते तयारी केली त्या मंडळाने. इतक्या लांब पळून flex. असणार. रामभाऊ काय का राहिलाय का? अरे तुमच्यासारखे काय गावगाड्यातला रामभाऊ आहे का? अरे बाहेरच्यांना ते मग तो रामभाऊचं कळतं ते तुम्हाला कळत नाही. हा पुढे सांग बाळू. आणि मग काय सांगायचंय, आणि तिथली गर्दी ती लोक आवरणार नाहीत म्हणून बोनसर आम्हाला नेला, बाउन्सर बोनसर नेला गाड्या काळ्या, साधारण- आणि ती तसली काळ्या मोठ्या दांड्याच्या दांड्या गडी साधारण 150 बाउन्सर असेल सोबत. 150 बोनसरच्या पेक्षा जास्त असेल रामभाऊ. एक व्याख्यात आणि त्याला 150 बाउन्सर. अहो काय सांगायचंय, मी तो घाबरलो, माझी छाती भरून आली, म्हटलं काय खरं नाही गाडी ह्या कार्यक्रमाचं, आपण गर्दीत दिसू का नाही. आणि नेला कुठं बोनसर? कुठं? 18 भाट्याव पाक 18 फाटा कुठं? सांगवीचे देत आपल्या. सांगवी सोमनथळी. आपल्या 2 किलोमीटरवर अहो ही मारुतीच्या सोमनथळी बसणं सोमंतडी पासून माझलगाव पर्यंत बाउन्सर. बोनसर. सुभाषराव, प्रतिष्ठित माणसाला गावात किंमत नसते, पण गावाच्या शिवाच्या बाहेर गेला की तिथनं त्याला सुरक्षा चालू होती. लय मोठं व्याख्यान दिसतंय ते. आकडा म्हटलं येऊ वागते का काय, कोणाचं मोडतंय बिडतंय. सुभाषराव, माझ्याकडे सुद्धा बघा नाही हो. बाउन्सर 7 फुटी, बलदंड शरीर यष्टी, मग त्याच्या पुढे आपण हलकं का दिसाय? मी बी असं चालत होतो. माझ्यावर पण गडी बोला ना नीट. म्हणलं ही किंमत आहे बाळ्या मी कमावलेली. लय मोठं आयोजन होतं व्याख्यान. आणि मग तिथं पोचलो तर काय सुभाषराव, किती गर्दी असेल, गर्दी किती आहे इकडे बघा, इकडे बघा गर्दी किती असेल पाटील. पब्लिक म्हणाल तर 1000 1500. आता घ्यावा का हाणून ह्या माणसा पुढं. अरे 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 गावगाड्यातले डबक्यात राहणारी माणसं 1000 1500च्या पुढे ह्यांची व्याख्याच नाही. 2000 असू शकतात लय तरी. लाखात गर्दी. व्याख्यानाला 25,000 नुसता मंडप, 25 एकरात नुसता मंडपच टाकला होता त्यांनी. काय म्हणता तो बा गर्दी. बाबो? आणि तिथं गेलो आम्ही तर ती आवाज झाली, ह्यांना बघितलं ना आता हो. कोण आयोजक, हा आवाज झाली, आणि ह्यो गडी थांबायला स्टेजवरच जायला लागला, आणि स्टेजवर लावण्याचा कार्यक्रम चाललाय. आणि व्याख्यान वेतन लावणे म्हणताय तुम्ही? अहो ऐका की, त्यांनी पोस्टाने पत्रिका पाठवून दिली, व्हॉट्सअपला त्या गाण्याला पाठवलंय कार्यक्रम पत्रिका. उद्याने व्याख्यान होतं आणि आज लावण्यांचा कार्यक्रम होता. म्हणजे आज व्याख्यान होतं आणि रात्री लावण्यांचा कार्यक्रम झाला. रघुभाऊंचा तमाशा होता. धामरे तू बोलू नको रामभाऊ. म्हणजे ज्या दिवशी गेलो ना रात्री गेला तुम्ही? रात्री लावण्यांचा कार्यक्रम पत्रिकेत ठळठळीत लिहिलं या, आणि आज व्याख्यान होतं. आणि मग ती म्हणली आज नाही तुमचं लावण्यांच्या कार्यक्रमात तुमचं व्याख्यान. तसं कसं म्हणला, मी एवढ्या लांब आलोय आणि मी काय साधा माणूस आहे, इंटरनॅशनल आहे म्हणला मी. आता ती मला सांगा, ती गावाक बरं ती येडं गाव आहे आधीच, तर त्या गावाला अडवं चाललं की ठोकते तिने बार. आणि हो गडी म्हणायचं नाही नाही बंद करा लावण्यात ये, माझं व्याख्यान झालं पाहिजे. म्हणजे माझा काय हेतू होता पाटील सुभाषराव, की बाबा जे हलपाटा जे व्हायचा मला मी आजच उरकून घेतो ह्याच कार्यक्रमात. रामभाऊ तुमचा कुठं बी उतावेळपणा असतो ते व्याख्यान म्हणले की. आणि सुभाषराव काय सांगायचंय, या अवलादीने गप असायचं गावापुढे. त्याला वाटलं गावात जशी ऐकतात तशी तिथं सुद्धा रोबाब टाकाय जावं लागल. हे भांड कर म्हणलं, ते भांड कर म्हणलो मी पुढं होऊन हे बंद करा. अरे काय आम्हाला किंमत आहे का नाही म्हणलं, माझं व्याख्यान झालं पाहिजे. माझं काय चुकतंय सुभाषराव? व्याख्यान आज होतं तुमचं. पण मी करा ना म्हणलं गावाला ऍडजस्ट. 1 तास 1.5 तास म्हणलं लावण्या बंद बंद करा, मला बोलू द्या. महत्वाचं हे
हे गावात बोलतोय तसं तिथं बोलायला गेलं राव. मग मग आता काय सांगायचंय आता व्याकील लावणे त्या बिच्या पुरी गेल्या गाडीत बसायला. जुटाळ्याची सुभाषराव सुरू झाल्या. आणि जे पब्लिक जे उठलं ह्याचं व्याख्यान म्हणल्यावर पुढं बसलं घरी अयो उलट्या पावला ना कुत्र थांबलं नाही तिथं. घ्या बॉम्बला. आता त्यांचा कार्यक्रम पडला त्यामुळे जे गाव जे पिसाळलं सुभाषराव गावातली तरुण पोरं जी चोपायला जी सुरुवात केली रामभाऊला नाही सांगू दे चोप नाही सांगू दे सुभाषराव ह्या कानावर मारली की ह्या कानावर मारायची. मी लपलो बाउन्सरच्या काय पायात वाजवत होते माझ्या पंचला. बाउन्सरच्या पायात लपलो सुभाषराव आणि ह्यो त्या पालंगाखाली शिरला. ते बसाय काय असतं ते सोपा आणि त्याच्या खाली शिरला. ह्याला वडून मारत होते सुभाषराव आणि मी तडाक्यात गावलो. मला 2 कानसाल्यात मारले त्यांनी. अक्षरशः ह्याला म्हणलं अरे कुणी उद्या घोडा लावला तुला तू घरी चल. लय मारले सुभाषराव पण सांगता येणार तुला सांगितलं होतं ना बाळ्या हे काय सांगायचं नाही ह्या माणसानं येऊन. तू का फुटला? मला राहत फुटला नाही रे. राहत नाही मला सुभाषराव. त्याला काय तुम्हाला पत्रिका बघता येत नाही हा पब्लिक बघून तिथं म्हणताय माझा होऊ दे अरे व्याख्यान. गण्या म्हणला भाऊ आजच आहे, उरका जावा आणि लवकर. डोक्यावर पडलं ह्यांचं घर सगळं अक्क. सुभाषराव तुम्हाला माझी शपथ आहे बरं का ह्याला जे मारलंय ना ह्या कानाची त्या कानाला कळून देऊ नका. हो बाळासाहेब आम्ही मित्राचे आब्रू घालवू का बळ तरी पाटील आयो अरे बाबा. काय सांगायचं राहिलाय अजून काय सांगायला राहिलं होय रे? ही लय चांडी ती दोन्ही आपली आबरू घालावतेली आणि मार सांगितलं तरी मला एकच कान चाललंय म्हणाव ह्याला लय मार. हो सुभाषराव पाटील असलं काय झालं ना व्याख्यान बिख्यान काय झालं नाही आम्ही मत चालू. हे बाळू सांगतोय ते खोटं सांगतोय. जावा घरी तुमच्या. हे बघा एकामेकाची इज्जतीवर पांघरून घालणं आपल्या चौकाचं काम आहे. हा? हा त्या पार्ट्याला कळत काय होते अजिबात कुणी कुणाला बोलू नका. आळी मिळी गुपचिळी बस गप बसा. अहो काय झालंच नाही. जावा तुम्ही. काय झालं आता पटलं. काल सुचल्या दोन्ही थप्पा हाणताय सुभाषराव. हळद लावा त्याला. मला एकदाच कान चाललं पण ही पालका खाली काय बाळाला का? सुभाषराव काल बाळ्याला मी दारूला पैसे दिले नाहीत त्यामुळे एखादं 2 सांगतोय. जावा तुम्ही. हाला 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 हाला. मला बाळू बद्दल उद्याच्या व्याख्यानाबद्दल चर्चा करायची. चल बाळू. मला घरी जाऊ दे मला लय काम चल के. आहे. नाही मला रामभाऊ काम आहे लय नको. अरे नको नका रामभाऊ. अरे रामभाऊ. मला नको नका रे रामभाऊ. अरे कशाला तुला सांगितलं होतं ना तुला मी सांगितलं होतं ना काय बोलायचं नाही. तुला सांगितलं होतं महत्वाचं बोलायचं. आपली क्रेज वाढेल असं बोलायचं. तू तर आबरू घालावली. अरे रामभाऊ तू म्हणला लोकाला काय सांगत जाऊ नको आपलं. मग ही लोकांची दुई आपली लोकांची. आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे मन हलकं झालं पाहिजे. दबलं होतं माझं मन आट्याक आला असता म्हणून मोकळं व्हावं म्हणलं. अरे बाळ्या ही कुणालाच सांगायचं नाही. कुणाला म्हणजे कुणालाच नाही. बायकोला सुद्धा स्वतःच्या नाही सांगायचं. तू काय करतो माहिती का तू म्हणतो सगळं गावात सांग आणि काय काय म्हणतो अजिबात सांगायचं. मग कोणचं सांगायचं गावात काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं तू सांगितलंय का. माझं चुकलं. तुला निघाला ते चुकलं आणि वर आबरू बी घालावली. मला अजून कोणापाशी बोंबालाय तू. अजून कोणापाशी बोंबालाय. मी छे 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 छे. अरे रामभाऊ तुला मारल्याला दुसऱ्याला कसा कळून देईल मी. रात्रभर झोप नाही मला. काय झालं तर तुला झोपायला. अरे माझी बॅग राहिली तिथं. अरे का काय 100-150 रुपयाच्या बॅगसाठी रातभर जागलाय तुम्हाला गणितच कळा. ए शाण्या माझ्या अत्यंत मौल्यवान वस्तू होत्या त्याच्यामध्ये. असं काय होतं त्याच्यात. माझी अंडरपॅन्ट बनलेली राहिली त्यात. अंडरपॅन्ट बनण्यासाठी तुझा जीव चाललाय. माझी घेऊन जा करणं. हे मी कोणाच्या बी वस्तू वापरत नाही. माझ्यासाठी ती फार लकी होते. त्याच्यावर मला प्रचंड व्याख्यान येत होती. अंडरपॅन्ट बनल्यावर अरे याला कसं सांगाव. अरे तू नव्हता उद्योग करायला पाहिजे होता. कशाला सांगितलं बाळा तू. अरे आपल्या जीवातल्या माणसाला मोकळं व्हायचं असतं. दाबून ठेवण्यात गोष्टी. घालावली आब्रो. आता कुणाला बोलू नको. कोणालाच बोलू नको. छे 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 छे. मी कसा सांगेन रामभाऊ पण मला दुर्गाला सांगावं लागेल का. मला तिच्याशिवाय कोण नाही माझं ऐकून घेणार. आयुष्य आता वहिनीनं सांगायचं राहिलं का. एक काम कर मीडिया बोलव पेपरवाली बोलव बातमी दे म्हणा मरणाचं चोपलंय आम्हाला. तमाशात आम्ही व्याख्यान करायला गेलो ते मग तुझं समाधान होईल. आता मी बी तुझं एखादं 2 गावभर सांगणार. मग काय सांगशील. आता काय सांगायचंय तुझं पळीत ना. जा माझ्या डोक्यात जाऊ नको. मला भाकरी गालके जेवायला मी जेवलो नाही. हाताने घेऊन खा. वहिनी कुठे गेली माझी. नेहमी सारखं देवदर्शन. तुझं काय मत हलकार करीदारी. ए भाकरी करून जाते तुझ्यासारखं नाही.
पळीत ना माप काढू नको. एक तर त्या संजय मेंबरनी मग डोक्याला ताप केलाय, गावात लावालावी केली, ह्याची त्याला सांगताय त्याची त्याला सांगताय, केस करा म्हणताय, ती वेगळं टेन्शन. त्याच वय तवा पाठ्यापासून मला तीच का उद्योग पुरलाय. त्याच वय त्यांचं मेंबरचं. हाताने घेन मला बी ठेव. सरपंच का बोलावलं इथं? का बोलावलंय? कामानिमित्तच मी बोलावतो, त्याच्यामुळे काय आहे, आणि अगदी शांततेत बोलायचं, गडबड करायची नाही, काय नाही. बरं आम्ही गडबड करत नाही, पण महत्वाचा विषय तर सांगा. माझ्या वार्डातला सरकारी विहिरीजवळचा रस्ता मंजूर झालाय. नाही मंजूर झाला नाही, मंजूर करून आणलाय. कोणी करून आणलं? मी. एकट्याने? अरे बाबा तुम्ही काय आणला असेल? मोजी सरपंच तुम्ही किती धरते हो माझ्या, आणि अजून तुमच्या डोक्यात मी आहेच की. वार्डातला म्हणजे चेअरमन काय म्हणणं येतंय बघा की, ते म्हणतात माझ्या वार्डातला मंजूर करून मी आणला. आल्या का आम्ही सहकार्य केलं सरपंच. सहकार्य किंवा टिमकी वाजवा आम्ही की आम्ही तुम्हाला सरपंच केले, गावातल्या लोकांनी सरपंच केले. वार्डात 10 मत आहेत का? सगळी विरोधात मतं होती, बाया थोतू करत होत्या, तरी राव आम्ही हातपाय जोडलं, म्हणलं मावशे काके असं करून सरपंचाला आम्ही आहे म्हणलं. आणि संजू शेठ, मला हे कळत नाही, हे सरपंच वार्डाचा आहे का गावाचा आहे? आणि खरंच अभिनंदन सरपंच, तुम्ही हा रस्ता मंजूर करून आणला ना, मला इतका आनंद झालाय की हा रस्ता आहे ना तुम्हाला इतिहासात सुद्धा साक्षीदार राहील की ही माझ्या काळात केलेला रस्ता आहे आणि हा माझ्या संजूने केलाय असं सांगता येईल. छाती ठोकपणे सांगता येईल. खणखणीत नाण्याने सरपंच आहे तुम्ही म्हणणार, खणखणीत नाण्याने हा रस्ता केलाय म्हणजे मी. असं का? हा आणि मग मागच्या टायमाला काय झालं? काय झालं? रस्ता तुम्हाला नव्हता दिला होय. दिलता की मग काय केलं? मुरमाच्या जागेवर माती टाकली आणि उखाडला ना रस्ता देऊ. बारीक मुरुम होता तो, पिटी मुरुम म्हणतात त्याला. का आमदार ते रस्त्याने गेलं? हो का? आमदार खाली काय उतरले का? 4 चाकीतनं गेलं दुरळा. त्याला काय जावं? असं चालतंय, हे दुनियात चाललेलं आहे. आपण शाजूक व्हायचं नाही, जसं चाललंय तसं चालवायचं आपण. असं का? मग हो का? आपली प्रगती त्याच्याशिवाय होईल का? सरपंच म्हणून आपलं पोट भरल का? घरी काय लागतं थोडंफार. बरं गेलेले पैसे वसूल करण्याची दुसरी पद्धत नाहीच ना कुठं. अशी कामं केली तरच आपलं टिकणार आहे. खरंय. अजिबात 4 चालणार नाही पैसे- ती. आ, रस्ता मी करणार रे, सत्यवान मी दुबे. मंजूर नाही असं कसं? सत्यवान व्हायचं नाही. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्यायचा आणि हा रस्ता असा गुळगुळीत करणार. तुम्हाला बोलायला जागा उलीस सुकट ठेवणार नाही, उलीस सुकट. तुला पुढे सरपंच व्हायचे ना, रस्ता मी करतोय. त्या रोडवर माजी सरपंच, भावी सरपंच तुम्ही म्हणजे तुम्ही चालतात असे डौलत म्हणून मी करणार. एक काम जरा करा, आवाज शांततेत होऊ द्या हा तुमचा. दोघं शांतता ऐका. ठेवा. मला तीच म्हणायचं होतं, दोघं शांतता ठेवा. आता हात हलवू नका, मी सांगतोय ते ऐकायचं. काय? दोघांनी शांत राहायचं. रस्ता कसा करायचा, आमदारांना रस्ता कसा आवडल ती मी बघतो. काळजी करू नका, मी आहे. हा, नका टेन्शन घेऊ. हा, हा. ऐका, हा. ह्याची सगळी चर्चा माझ्या घरी अगदी अत्यंत गोपनीय ठिकाणी गौरी समोर होईल. मग गौरी जसं म्हणाल तसं आपण करू. लगा गौरी पुराण बाद झालं म्हणजे तिथे शांतता आहे का? मग अहो, गौरी म्हणजे दुसरी टिटवीच आहे. हा? त्याला काय ट्याव 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 नुसते गांडल्या चावल्या बायकुराव सारखे माणूस बघा ना, कानूस बघा ना, सट्याव सट्याव करते. कराटा घेऊन राव सारखे. अरे मला सुद्धा संजू, हा, माझ्या बायको तू म्हणतोस, मग काय म्हणू? मग तुझी बायको काय लांडरे काय? हो आणि तू मोर, हा. लांडोरीने आवाज द्यायचा आणि मोराने थया थया नाचायचं. अहो, मग ती तर प्रेमाची गोष्ट अरे आहे. घरोघरी माती ते तुलीन काय सांगतो तू? खायला का लांडोरण मोरण बारक्या पोरागत करतायला का आलंय कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यावर राहिली चर्चा. ह्याची बायको लांडर, त्याची बायको मोर, त्याची बायको टिटवी. अरे काय तुम्हाला करायचं या? अरे ह्याला मैत्री म्हणतात. आणि हे सारखं ए, गोळी असं काय काय? बंद करायला का? चला हा, हे बघा, माझ्या शांततेचा भंग करू नका. माझ्या शांततेचा भंग झाला तुम्ही सरपंच आहे, मी लेट आहे पण थेट आहे सांगतोय. ही चर्चा आपण बेताळाला बी कान असतात, सांगतोय ना का रानात जाऊन करू. हा. आणि कुणी घ्यायचं कुणी नाही ठरवू. लक्षात घ्या. हा, चला. काय लागा कळतं का त्याला अक्षाला? हा, कुशाल लागा आउट झाला की बॉल घेऊन गेला आपली बॅटिंग यायच्या टायमिंगला. मी नाही देणार परत बॅट आता. अजिबात देऊ नको त्याला नसतो bat. देत. का बळव का? हाय की इथं? इकडे येऊ.
आता मी काय केलंय राव? हेच उभं राहा, हेच उभं राहा, नाही नको. हेच उभं राहा. आपण मी काय केलंय राव? लाज असते, लाज. ए लाज, लाज, शरम. इकडे बघ की माझ्या डोळ्यात डोळं घालून. 4 दिवस झालं कार्ट रोज बोलावतो ह्याला. उन्हातानाचा बोंबलेच खेळतोय. कळतं का नाही तुला काय? तुझं लग्न झाले ना? पोरच ना तुला 3. हो मग आणि मग ह्या पोराच्यात खेळत बसला या. लाज वाटते तुला तरी वर. मला डॉक्टरनं सांगितलंय तू 90 किलोचा झालाय, जरा व्यायाम कर म्हणून पोरात नाही खेळतोय. रानात काम कर की मर की तिथं. 90 किलोचा झालाय. इकडे ह्या हाताव या. ह्या हाताव या. ये बाबा, ये ह्या हाताव. बाळू काका मग काय केलंय राव? तू कॉलेज बुडवतोय म्हणून तुझ्या मास्तरचा फोन आलता मला. अहो सुट्ट्या त्या कुठं पडवलंय अजून तवा? कशी नाताळाची सुट्टी लागली होय तुला? अहो नाही राव, 4 दिवस सुट्ट्या आहेत. व्हॅलेंटाईन लागली होय. कसला व्हॅलेंटाईन? ही केस कशी केली ती? अहो आता कशी? खेळताना झाले तर बाळू काका राव. ए गौऱ्या, हे तू ह्या भिकाऱ्यांच्या नादी लागलाय काय? अयो आंबे खरे तो सायन्सनी ना सांगो सांत्याला, सांत्याला सांगो माझा मित्र आहे तो. अरे मी तुमच्या वयास होतो ना एवढूसा, तेव्हापासून काम करतोय. पिरू एकच होतो मी बाजारात बसून. आता आम्ही करू वय. आणि मग आपल्या घरी नाही केलं आपण कष्ट तर चूल पेटवाय काय? तुझा कोण येणार आहे काय नेता चूल पेटावर? आपण तुमच्यावर सकाळचं येतोय की बाळू काका राव? 3 दिवस झाला मला घाम आलाय. 3 दिवस होतो बाहेर मी. आजारी होतोय मी, पडलोय. आला काहीच राह मेलाय बाळू काका का जिवंत आहे का काय? बरं जाऊ द्या तिकडे. पाणी द्या की जरा प्याला. दम लागलाय खेळून खेळून. हे नाही पाणी, हे माझ्या किडनी शुद्धीकरणाचं ह्याच्यात औषध टाकलंय. किडन्या माझ्या फेल झाल्या उद्या. हा? माझ्या दोन्ही किडन्या फेल गेल्यात. काय सांगता राव? अरे पोटात दुखतंय म्हणून मी शेंडे डॉक्टर गेलो तर माझ्या दोन्ही किडन्या काढून टाकल्या त्यांनी. म्हणले अरे बाबा किडन्या गेल्या सगळ्या माझ्या. इथं मी दुखतंय माझ्या म्हणतोय, माझ्या पोटात का दुखतंय, पोटात का दुखतंय, पोटात का दुखतंय. आणि मग शेंडे डॉक्टरकडे गेलो मी. आणि शेंडे डॉक्टरने तपासलं तर मला दोन्ही किडन्या नाही, ते इकडची पण नाही इथली पण नाही. काय बोलताय राव? किडन्या इथं असते त्या. अरे तिथंच असत्यात, पण टेन्शनने माझ्या किडन्या वर सरकले त्या नरड्याकडे आल्या. आणि तिथं शेंडे डॉक्टरने चेक केलं, व्हेंटिलेटरला होती काय माहिती ते खसट कप. आणि तिथं म्हणले बाळासाहेब तुमच्या किडन्याच गायब झाल्या त्या. बहुतेक पडल्यास ते. आणि मग तेव्हापासून टेन्शन आहे. आणि म्हणून ही पाण्यावर जगलोय कसा तरी. बाबा ही पाणी तुम्हाला देणार नाही, लय महत्वाचं पाणी आहे. माहितीये की मला महत्वाचं. काकीकडे जातो की आणि सांगतो बिस्लरीत दारू वरून येतात म्हणून. आणि तर घरात माझ्या किती महत्वाची नाही नाही सांगत, नाही सांगत, नाही नाही भांडत बसते माझ्यावर रातभर. नाही सांगत बाळू काका, नाही. सांडे बर का 1 नंबरचं पार. असू दे हा ना की आता जातो काकीकडे लगेच तर. तुला काय करायचं असतं? काय सांगतो नाही काय सांगत. अहो गाठ घ्यायला काकी. कशाला? गाठ घेऊन आलो की. का डॉक्टर काढलाय काय काकेन तुझा? जातो घरी जातो माझा जर जातो. काकेला जर ह्यातला चांडापाना काय केला ना, नाही 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 सांगत. नाही एक तर तिच्यापासून लपवून पेतोय मी. नाही जातो इकडे घरी जातो माझा मी. घरी डायरेक्ट न बघता. हो, जातो माग सुद्धा बघ नको. गौऱ्या, आता बघतोय काय रे अजून? पाटोळे साहेब, अहो सगळं बल जागजूक करतात बघा एकदाच. काय बघा एकदाच बल्ब जरा क्वालिटीचं लावा की जरा. झाकझुक करणारच किती. अहो ब्रँडेड बल वापरतोय. टीव्ही बी तसाच करतोय, लाखाचा टीव्ही. जावाय आमचं परवा कार्टून बघत होतं, मध्येच बंद पडला. होय तुमचा जावई कार्टून, ती कार्टूनच बघणार की. हो काय बोलताय जावायला? एक काम करा, तुमचा जर तो टीव्ही झाकझुक करत असेल किंवा तो कार्टून बघत असेल, ते टीव्ही डिशार्ड वाल्याला दाखवा की जरा काय. असं म्हणा, पण तुम्ही जावायला काय म्हणता आमच्या? मला म्हणला ती म्हणला. तुम्ही जर जावायला म्हणले ना तर जावाय जापडतील बरं का. हो अण्णा, मी तुम्हाला पहिलं सांगतोय प्रॉब्लेम इथं अजिबात काही नाही. आणि जावई मला झापडायला, जावई तुमच्या गावात मार खाते, मला काय म्हणून झापडणार आहे? कोणाचा मार खाते? कुणाचा मार खाते म्हणजे अख्ख्या गावात मोबाटा चाललाय की जावई कुत्र्यासारखा मार खाल्लाय म्हणून. जावाय बापू, ओ जावाय बापू, काय म्हणते वायरे बघा. हो अण्णा, वायऱ्या बिऱ्या अजिबात काय म्हणू नका. कशाला बोलताय? साहेब म्हणायचं लायकीचं नाही तुम्ही. थांबा, येऊ द्या जावय बापूला. तिकडे सांगायची काय गरज आहे? अहो बघा ना. या रामभाऊ,
प्रॉब्लेम निघाला काय झालं? जावय बापू ही वायरमन साहेब म्हणायचं लायकीचं नाही. अण्णा झालंय काय? ही म्हणतोय जावाय तुमचं कुत्र्यावानी मार खाऊन आले. ओ अण्णा मी काय बोललेलो नाही, माझं ना तुम्ही ढकलू नका. नीट बोलायचं. एक मिनिट, कोण म्हणलं तुम्हाला असला? बाबा मी अक्षरशः बरं का तुमच्या अंगावर वर्दे म्हणून मी मान राखतोय. मला कळलं पाहिजे कोण माझ्याबद्दल अशी अपचर्चा करताय. मी माझं काम करतोय, मला बाबा केलं तर वायरमॅन सांगा कोण माझ्याबद्दल चर्चा करताय? रामभाऊ अण्णा तुम्हाला पण काय कळतं का नाही एवढ्याशा गोष्टीवर ह्या माणसाला एवढीशी गोष्ट वायरमॅन! अख्ख्या गावात आणि अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकच मेन, ते म्हणजे रामभाऊ. मला कळलं पाहिजे. बघा मी बिल नंतर घेईल तुमच्याकडून. मी बिलाचा विषय ना. जातो, मी हो पाटोळे, तुम्ही मारल्याबद्दल काहीतरी म्हणत होता. मला मारल्याची अपचर्चा कोण करताय? अहो, मी कशाला करू? मी सांगता का मी वायर करंट देऊ? मी मगाच्या बसणं तुम्हाला विचारतोय, तुम्ही दुसरंच बोलताय. मला परत परत म्हणायला लावणं. इकडं बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो अण्णा, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. आणि माझ्याबद्दल कोण अपचर्चा करत असेल त्यांच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर इकली. त्यांची ही अवलाद आहे. राहिले 5 एकर फुकेन. जर कळलं नाही माझ्याबद्दल कोण अपचर्चा करतय तर एका एकाचा नाद पुरा करीन, तुमचा बी नाद पुरा करीन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. मला माहितीये की तुम्हाला रामभाऊ म्हणतात मग ते. सांगा. अहो, पण हे बघा ते तुमचा तो संजू खालाटे नाही का, त्या संजू खालाटेने ती अख्ख्या गावभर केली. संजू मेंबर अहो तेवढं तर केलं. इकडे तुमच्याकडे येत असताना तुमचा मित्र ती बाळासाहेब ते सुद्धा माझ्या समोर बोलत त्या बाळाने ठेवलंय का नाही कुणाला सांगायचं? वायरमॅन माझ्या डोळ्यापासून येता. तुम्ही लवकरात लवकर काढू शकता. पळा. अरे हलके वायरमॅन आई शपथ सांगू नका. आता इज्जत नाही ठेवली कुठे रे माणसात तोंड जावाय जागा नाही ठेवली. जाईन तिथं मार खाऊन यायचं. राहो का नाही राहो तुमच्या गावात असं झालंय मला. अहो कोणी तुम्हाला आग्रह केलाय? ही तर माझ्या बदनामी चालली आणि खुशाल तुमची जाबरू चालली होय. राहायचं नसलं तर निघून जा ना. नको झाले मला बी. बाल्याने राव नाही वाटत, पण त्या नातासाठी लिकीसाठी राहायची पाळी आली माझ्या. लिकीच्या आड लपू नका. आणि मला कुणाचीच गरज नाही. माझ्या डोक्यात अख्खं गाव गेलंय आणि माझ्या विरोधात जे जे कोण कारस्थान करताय त्याला सुट्टी नाही आणि माघारेला तुम्हाला बी नाही. काय खरं नाही, आबरू नावाचा प्रकारच काढाना जावायला. सगळं डोक्याचा पागलखाना करून टाकलाय. तू पोटभर खा लते, पोटभर खा तुझ्या जीवाला तू आपलं. आता मला काय आण गोड लागा ना. मला फक्त सध्या एवढ्या आधाराची गरज आहे. थोडी पुरावतो. पैसा खिशात नाही, आपलं ध्यान होईल तसं घ्यावं लागतंय. काय सांगायचं तुला सांगतो लते टेन्शन व्हाय नाही. पण काय करायचंय, कुणाला बोलायचं नाही. आता तू कुणाला नाही बोलणार, पण लयच मांडला रामभाऊला. त्या सोफ्याखाली घुसला रामभाऊ, वडून काढला, चिंबावला लय म्हणून मला टेन्शन आलंय. पण ह्या कानाची त्या कानाला कळून देणार नाही माझ्या रामभाऊचं. होत जाऊ दे, पण तिथं जाऊन मारीन मी त्या लोकांना. यांना माहित नाही अजून. बाळ्या मी बघत होतो कोण कोण पळतय, कोण कोण लपतय. पण मला नाही मारला, रामभाऊला मारला. नाही पण ह्या कानाची त्या कानाला कळून देणार बाबा. या रामभाऊ. अयो अयो का आता यार, अरे का पण मारतोय का? तुला काय अजून समाधान झालं नाही वय? दुनियेचा मार खाऊन इथून गरीबाला. हे बघ, थोबड जर उघडलं तर थोबड झालीन. झालं काय झालं काय मग? चिडू नको राजा, आला का चिडू तुझं नको. कवा समाधान होणार आहे? काय झालं काय मला कळू दे. तू शपथ वाहिली होती ना, मी काय? कोणाला सांगणार नाही. कशाच? अरे मला मारल्याचं का तू सांगतोय? तुला नाही का मारला गावाने? तुला कोणी मारला?
ए बाळ्या, अरे तुझं समाधान व्हाय ना का? हिथं बोंबालतोय तिथं बोंबालतोय, गावभर आबरू घालवली माझी. काय बोललो? अरे तू आपण तिकडे व्याख्यानाला गेल्यावर आपल्या दोघांना ताणून गावाने हाणलं, तू कशाला गावभर सांगतोय? कोणी मारलं तुला? हे बघ, आता मी मारी ना तुला. तुला काय मारायची कारण त्यांची? अरे मी तेच म्हणतोय, तिथं जो प्रकार झाला हिथं गावात येऊन काय सांगतोय? अक्षरशः त्या संजय मेंबर गावभर बोंबालतोय. पाटोळे वायरमॅन सांगत होता, तो बी त्याला सांगितलं. संजय मेंबरने काय सांगितलं गावात? अरे तो म्हणतोय की आपल्या दोघांना लय मारलं आणि तू एकटाच माझं नाव सांगतोय. मला मी संजू मेंबरला आता जाऊन बोलील, मला मारलं नाही, रामभाऊला मारलं मला. बोंबाल, अजून बोंबाल. आता हे तर कुणाला सांगत होता काय? काय तरी बडबड करत होता की? लतीला बोलत होतो. कुठली लती? अरे माझ्या मसराचं नाव लती नाही वय. तिला काय म्हणत होता? रामभाऊला मारलंय माझ्या, मला दुःख झालं. तुला बी मारीन आणि लतीला बी मार. ए लते, या बाळ्याने जे तुला काय सांगितलं ना, तू चुकीचं आहे. हे खोटं बोलताय. त्याला मारलाय कुत्र्यासारखं, माझ्यावर नाव घेताय. आता तुझ्यासारखी कुठली लते बी दिसती. बाळ्या, हे बघ, माझी लय आबरू घालवली. आता जर माझ्याबद्दल तू एकाच दोन काय सांगितलं, कुत्र्यागत मारीन. अरे संजू दाजीला फक्त सांगितलं मी. ही तोंड बंद कर, नाही तर तोंड हानीन. ज्या संजय मेंबरनी माझी आबरू घालवली ना, त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. हे बघ, संजय मेंबरला किती जरी समजून सांगितलं ना, तो एकाच दोन सांगणार. अरे तो कसा सांगला का? बाळा एक काम कर, काय करू? आपल्याला काहीतरी प्लॅन केला पाहिजे. मग अरे मला मारल्याची ही गावभर वार्ता पसरवतात. आता त्यांच्याबद्दल काहीतरी कारस्थान केलं पाहिजे, तेव्हा हे मिटल. काही करून त्यांना मार बसला पाहिजे आणि ह्याची चर्चा गावभर स्पिरिट झाली पाहिजे. प्लॅन करायचा. प्लॅन केला पाहिजे. 5 मिनिटात विषय संपवायचा. तिथनं बोंबलं तर रानात आणलंय. अय मेंबर, का मग गिळून का बसलाय? माझं कुठं मग माझं कुठं काय बोला की मग पटकन. अय, सरपंच. विषय मिटलेला आहे हा. मी तुम्हाला सांगतो, मी आता घरी जाऊन आलो. हा गौरी म्हणली आपल्याला टेंडर घ्यायचं. आपण काम केलंय ना कामाचे. गौरी म्हणलं काय माहिती टेंडर तुम्हाला? मी तिला सांगितलंय काय सांगितलं? टेंडर आपल्याला घ्यायचंय. ती म्हणली बिंदास घ्या. बर, काम तुम्ही केलंय ना, खुर्ची तुम्ही, मग बाकीच्यांची काय गरज आहे? म्हणजे मेंबरला टेंडर देणार नाही? हे बघ, ऐका, टेंडर बिंडरचा विषय नंतर राहिला. हा फक्त काय करा माहितीये का, ही आहे ना ही त्याला मिठाला तुम्हाला ठेवा. कोणाला देता त्याला मिठाला? ही संजूला हे म्हणजे 5,000 रुपये बघा. ही इतकं? हा, हे राहून दे तुला, राहून दे, सरपंच, राहून दे. सरपंच, या 5,000 किंमत करता संजू मेंबरची? अहो मी बैलगाडी पळवायला जरी गेलो ना तर 10,000 खर्च होतो एका मैदानाला माझा. घेल. आणि लागला सांगायला मला काय तुम्ही कडीपत्ता समजता काय? अरे लक्ष्मी चालून आली. म्हणजे मी घेणार आहे टेंडर. मला म्हणताय बाई? 5,000 की? कुणाला मारतो? 5,000 बायको तापकून मला 5,000 किंमत करताय? कुणाला मारतो? माझ्या जीवावर अरे, भांडण कोणाला चाललंय? आणि माझ्या जीवावर सगळं अरे. सरपंचाच्या अंगाला हातावतो तू. आता मला अयो. भावाला दाखवतो. एका टाकात जेवून खा रे. सरपंच सोड सोड. मला सुट्टी घेणार आहे. मध्ये इथं नाही साहेब. माझा तो बादलाय. माझा का रे? हरामखोर. सरपंचाला तुमचा ऐकतो. मला नाही त्याचं डोकं फोडलं ना. असू द्या. नावाचा सरपंच नाही. अरे का रे, कुणाच्या नादी लागलाय? मला सुट्टी नाही बरं का बा. जीव जायची पारी. बाळासाहेबाची बाटली पडली पाहिजे. प्या प्या अहो, सरपंच. दम लागला मला. हळू हळू प्या. प्या लवकर. हे बेकारी झाले का या राजकारणाच्या पाय? कडू लागतंय. अहो प्या राव, तुम्हाला पित्त झाला असेल सरपंच. प्या, घसा कोरडा पडलाय. प्या प्या प्या. हे अवघड झालं काय, मला बी द्या. अरे वा. अरे वा, जागा तुका तुम्ही बघा. सरपंच का तसं लागतंय का? अरे बाळासाहेब हिरीचं पाणी भरलंय काय नाही? काय माहित.
अरे मला कोणाच नादी लागतो रे हा नाही सरपंच संघटनेचा हिसका दाखवतो ना नावाचा सरपंच नाही कशाचे अरे संजी असे झाले तसे झाले मी हाय तिला कशाला ही बघितलं नास कसं आहे सुट्टी देणार नाही पैसा अरे एवढा थांबणार नाही मी अहो हे मड्याला टाळ लोणी खाणारी अवलाद आहे आणि वा. तीच तुम्हाला हा? एका ताटात जेवतो हा आणि घास मोजतो काय म्हणाव हरामखोर बेकारी झाली सरपंच नका वा र वा नको बस आता प्या त्यांनी बेकारी मारला सरपंच तुम्ही त्याला जीवत मारणार होतो नको नको अहो, आपण केस हातात घ्यायचा नाही कायदा बियदा सरपंच कडवट लागतंय कडे माझा तुम्ही म्हणून नाहीतर ह्याचा बोगा करतो ह्या दोघाचा बी गेंड्याचा आणि त्या सरपंचाचा इथं बसा इथं बसा इथं बसा शांत त्यांना कसं वाटतंय मला मार पण ते तुम्हाला म्हणत होते घरात जाऊन घुसून मारणार रे मी ऐकलं जातात अरे ह्याला घरात घुसून मारायला अजून पैदा व्हायचा का मी असताना दाजीला हा, मारून मग. दिलं होय. आणि तू- मी आडवा करीन की एखादा मी प्रत्येक बांधण्यात तुमच्या असतो ध्यानात ठेवायचं हा दाजी माझी शपथ आहे तिकडे येऊ नका तुम्ही शांत अजिबात. व्हा थोडं. तुमच्या आपल्याला शब्दाला मान आपल्याला डोकं आहे का नाही हा. जाईल तिथे शक्तीचा वापर करायचा नाही कधी कधी युक्तीचा पण वापर तुम्ही करायचा म्हणाल तर तुम्ही इथं तुम्ही येऊ नका मी त्यांना शांत करतो दाजी माझा अंग थरथर कापायला लागला हो का? माझी नाही, किडनी माझी हो नाही, का? लागते का हाताला तुम्ही काळजी करणार सरपंच तुला तसं नव्हतं करायला पाहिजे अरे त्याला म्हणा कोणाच्या नादी लागतो रे त्याला कोण? चेअरमन राव बेकारी झाली मला असल्या भांडणाचं भ्याव वाटतं राव तुम्ही का आता रामाला झालं का झालं तुम्ही मला माझं पाणी अरे, तुम्ही मला का झालं ह्यातलं माझं पाणी कुठे गेलं अहो, पिलो की आम्ही आवय राव दारू होते राव मी एकतर पुरून पुरून वापरते राव तुम्ही मला का झालं जीवच मारणार रे मी त्याला हा, मारायचंय अहो लय घाम निघला माझा सजीव मेंबर माझा त्याला कापून टाकतो हराम खोलला बेकारी कापा तुम्ही पण माझ्या पायथ्याने कुठं ऐका की संजू मेंबर लय चिडल्यात राव म्हणले चेअरमनला पण भोकासतो आणि नेवशाला पण चिंबावतो पैसा द्या आगाऊ गाडी घालतो हरामखोर त्या झाडाखाली बसवलाय चल मारणार आहे चला चला जीव मारतो त्याला तुमचं तुम्ही हरामखोर माझा सरपंच अरे बाळ मी कसं पिऊ काय आता अवघड झालं. संजय, थांब चला की सर थांब अरे भल्या भल्यांच्या पुंग्या वाजव. पाडवे कुठे गेला रे नाही तुला जीव मारला ना बघ. अरे सुट्टी नाही कोणाला कोणाला ए सरपंच तुमच्या दोघांना मी पुरून वर शिव मारतो दोघा वाळात घालायच्या माझ्या नाती अरे त्या गावाला पुरून उरणार असता माझ्या नातीला तर तुम्हाला सुट्टी देईल का ए? ए? पाटील तुम्हाला हसू येतंय पण बरं झालं आपण गेलो नाही त्यांच्या मागं नाही तर आपल्याला सुद्धा मारलं असतं त्या माणसांनी अहो तुमच्याकडे आलो म्हणून तर हसायला मिळतं आणि तिथं थांबला तर मला रडावंच लागला असतो काय कुत्र्यागत मारले राव आपण रामभाऊला कळायला पाहिजे ना व्याख्यान आज आहे आज जायचं काल तिथं तमाशाचा कार्यक्रम आणि ते तो व्याख्यान करायला गेलो या उतरला माणूस हा मला वाटलं चहा पाणी तरी मिळेल तिथं रोज नाश्ता करतात तिथं कुठलेच त्यांच्याच घरच्या आण करून बाहेर जेवायला जाते ती सासरा पुतण्या पण सुभाषरावच्या घरी काळजी करायची नाही सुभाषरावच्या घरी आल्याला हा कोणीच उपाशी जाणार नाही मी आतापर्यंत ऐकलं नाही असं कधी वट आपला कसा आहे बघा हो जबरदस्त तुम्हाला हे बघा कांदा भजी असू द्या पोहे असू द्या चहा असू द्या जे काय लागेल बायको पटकन बनवून देते का नाही बघा तुमचं वचकच तसं आहे मग सुवर्ण
आता बघा लगेच येणार आणि काय ऑर्डर म्हणणार आली का नाही बघा नवरा बोलेन बायको हल्ली. काय आजी हे पाटील काका आल्या हा काय रामभाऊ बाळासाहेबांना व्याख्यानाला गेल्यावर रात्री मारलंय का काहीतरी म्हणले असतील कोणाला काय करायचं आपल्याला आणि तिथं काय झालं मग ती आम्हाला शास्ती वाटला नाही हा. रामभाऊ म्हणत होता नाश्ता करून जा जेवण पण कसं जेवता येईल तर काय कर माहितीये का पाटील म्हणजे सुभाषराव तुमच्या घरी चला तर तू मस्त पैकी आलं टाकून चहा कर कॉफी कर नाश्त्याला कांदा पोहे हे आपलं कांद्याची भजी अजून काही खाऊ वाटतंय का नाही एवढं दे बरं जरा. हा मग दोघांना बी कांदा भजी कर हा. आणि कॉफी आणि चहा पट पट कर ना होय का बर 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 सामान किती आणून दिलं तुम्ही हा सामान किती आणून दिलं किती दिवस सांगते मी सामान आणा म्हणून खरं सामान नाही मागच्या महिन्यात बाजार शेंगदाणे संपले साखर संपले किराण्याची यादी काढली ना तर अख्खी वही भरल एवढं सामान संपले हा? तुम्ही तर मध्ये ट्रॅक्टर वरती गेला त्याला तर डबा आणली तरी शंकर तुम्हाला किती आणली? थांबा थांबा पाटील काका तुम्हाला वेळ आहे का 3-4 दिवस झालं मी पाठीमागं लागली सामान आणायचे गावाची तंटे मिटवत बसलाय तुम्ही सामान कोण आणायचं भांडणं लई वाढली होती आपल्या गावातली तेव्हा मिटवता काय अहो झालं हो ती भांडणं मिटवताय तर मी मिटवतोय ना कधीची गोष्ट आहे अहो काका 3-4 दिवस झालं सांगते मी सामान घेऊन ये आता म्हणून 3-4 दिवस तर टाटामुक्ती कार्याला म्हणजे सुभाषराव आलीच नाही मी एकटाच पाटील काल कुमारवाड्यात कोण होता आपण दोघच होतो ना हा रस्त्यावर होतो तुम्ही भजी खायला आलाय का आमच्या डोक्यात भजी आणायला आलाय ऐका इकडे माझ्याकडे बघा आधी थांबा अगं पण तू जाऊन आणायचं ना बाजार पैसे कोण देणार सुभाषराव तुमचं चुकते बरं का लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी द्यायची ना मग कोणाच्या हातात देता हो तुम्ही आतापर्यंत पैसे एवढं तिच्याच हातात सगळं कसं गावाला. त्या पोरीला बाजार हाट करायचा काय फुकट मिळतं का सगळं एवढी मुलकाची महागाई वाढलेली तुम्हाला उगाच आणलं मी राव अहो माझ्या नाही बाजूने बोलणार आहे का तिच्या बाजूने बोलताय माझा सगळा पैसा कुसुमच्या हातामध्ये असतो आलं का लक्षात आमचं पण हिच्याच हातात असतो बघ आणायचा कंटाळा बघ पुरी पार्लरला कसं जायला जमतं आणि बाजारला जमत नाही पार्लर लय लांब नाही पार्लर शेजारीच आहे घराच्या 2 मग? पाऊल चाललं की आहे पण दुकान त्याच्याच पलीकडे आहे ना दुकान लांब आहे ऊन लागते आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळे मी जाऊ शकत नाही तुम्ही यायचं गाडी घ्यायची नाही यायचं बरं चहा तरी कर जा नाही साखर संपली कॉफी संपली अजून काय लागतं बरं पावडर संपली सगळं संपले फक्त पाणी शिल्लक उकळून देऊ का पाटील गेले आपण बसून मिटवू की अहो त्यांनी तर वाटुळं झाले माझं पासून मी तुझ्या ह्यानी म्हणजे नाही करणार तू मिळणारच नाही काही नाही करणार ते पाटील काकाला जाऊ द्या आणि आपण दोघं पिशवी काढली मी सामान घेऊन सुभाषराव सामान घेऊन. असं कशाला दमदाटी करताय तुम्ही हा मग तुम्हाला चहा ज्याच्या त्याच्या घरी चहा प्याथानं तुम्हाला बरं वाटतं आज स्वतःच्या घरामध्ये ह्या अवस्था आहे आम्हाला माहिती नव्हतं कोणाच्या घरी गेलो चहा प्यायला चुकलं माझं तुमच्या घरी आलो चहा प्यायला बरं जा चहा कर म्हणजे तुम्ही लोकांच्या घरी जाता का बायांच्या चहा कुठल्या बायांच्या आता कोणतं घर सोडलं हे पाटील तुम्हाला कळतं काय हा? कोणाच्या घरी चहाला गेलोय मी कोणाच्या घरी गेलोय आता कोणाकोणाची नाव घेऊ उगाच आणलं तुम्हाला इकडं तू चहा करणार आहे का नाही गरम पाणी उकळून मिळेल करणार आहे का नाही मिळूच शकत नाही हॉटेलात पितो सवयच आहे आपल्याला सुभाषराव तुम्ही हॉटेलाचं नाव काढू नका हॉटेलात जेवलं नका नाही खाल्लं चहा पाणी पिलं की बिल वाढतं आणि घरी जर केलं ना बायको नवरा बायकोचं प्रेम वाढतं एवढं तुम्हाला कळत नाही काय माणूस आहे राव. तुम्ही जावा पाटील पाटील तुम्ही जावा नाही, नाही, आमचं चुकलं तुमच्या घरी आला होता. तुम्हाला सांगलं ती चूक झाली आमची हा. जावा. जावं जावा. तुम्हाला कुणी मी म्हणलं का तुम्हाला मला तुमच्या घरी घेऊन चला बनवून मला माहिती आहे आमच्या घरचा बाजार संपलाय मला म्हणून. काय माहिती असं तुम्ही आज चाल म्हणून तुमच्या घरचा संपलाय का नाही कधी बाजार? बायकोच्या हातात कधी 1 रुपया द्यायचे माहिती नाही तुम्हाला तुम्ही नका सांगू. हा? याला बोललो, चहा कर कांदे पोहे कर हो. भजी कर कॉफी कर ही माल हातात फुकट नसतो जमत नका त्याला सांगू. बायकोच्या हातात पैसा द्यायला नका पाहिजे सांगू. हे द्यायला परत येणार आहे तुमच्या घरी मावशी तारकावते आम्हाला नका सांगू हे? हा? आलाय आम्हाला सांग आणि तुला कळतं का काय माणसाच्या समोर बोलायला माणसाच्या समोर सांभाळ त्यांना काही संस्कार नाही का त्यांना नाही काढायचं काय सामान तुम्हाला कळतंय का काय वाटलं असेल त्या 4 दिवस माणसाला? झालं सामान संपलंय पिशवी घ्यायची चला सामान आणायला पिशवी घ्यायची सामान पिशवी आणायला उचलायची तुम्ही आणि अख्ख्या रस्त्याची गाडी बिडी घ्यायची नाही चालत 2 हातात पिशव्या घ्यायच्या अण्णा बोला की जावं तुमच्या जावायचं समाजामध्ये एक वेगळं स्टेटस आहे आहे ना राहिलं बी पाहिजे आणि तुम्ही हे असं वायरमॅन किंवा अन्य कोण माणसं यांच्यासमोर जे बोलताना हे असं झालं योग्य नाही तुमच्या आहाराबद्दल जर मी बोललो हा. तर बकासुर आणि तुमच्यामध्ये काय फरक राहील ती आहार 4 भिंतीच्या आत आहे जावाय बापू आता आमच्या घराण्यात कधी रट्ट खायचं माहिती नाही जावाय मार खातो म्हणल्यावर साहजिक माझा पारा चढणारच ना अण्णा ज्या वेळेस मी सीमाला बघायला आलतो ना हो लोक म्हणली तिथली पोरगी करू नका का हा विचारा का कशामुळं एवढं तेवढं नाक गाव त्या घराला धुवतं म्हणले मी विश्वास ठेवला का निंदक असतातच प्रत्येक गावात मग रामभाऊला तर किती असतील मी इंटरनॅशनल पुढारी देश विदेशात माझी ख्याती व्याख्यानाला गेलो बाळ्यांनी एखादं 2 सांगितलं बेकारी झाली अण्णा
हा अण्णा बेकारी झाली कसं सण करू मी काय आता सलवाने अण्णा लय मारलंय अण्णा घरानच रट्ट खावा असतो काय करणार बाळासाहेब वाईट वाटून वाईट वाटतंय ना पण तोंड बोलतो ना अंग मार खातो अण्णा माझं तुमचं होईल हो काहीतरी अजून चुकल्या करतो तुम्ही बोलू नका नाही का लय मारलंय ए, बाळा, तो बरं हो. म्हणतो आता मी तुला मारेन अरे मी डोळ्याने बघितलंय ना नका नका डोळ्याने बघितलंय अण्णा आवाज दाबू नका काय जावा बघितलं काय बघितलं अरे ऐकी त्या चेअरमननी आणि संजीव मेंबरची त्या काय सरपंच औषधी लय मारामारी आणि तोडावली भांडणं मारामारी? संजू दाजीला नेलं तिथं आणि माघार येऊन बघतोय तर माझी दारू दोघं सरपंच चेअरमन पिली आणि परत हाणाय गेले ते संजू मेंबरला लय मारामारी चालली या त्यांनी मार खाल्ला होय त्यांचं सांगतो तुम्हाला कोणाचं वाटलं मला नाही काय नाही वाटलं जीवा भावाचे मित्र लढत होते लय मारामारी यार दारू बी पेल होती दारू माझी सगळी पिली मला 50 रुपये केला का हा ना 100 देतो 200 देतो 500 देतो आज मी नाही कुठे लय हाणली लय तुटणार आहेत भांडणं एकमेकाला कुत्र्या का चावते ती एकमेकाला का आई शपथ बाळू आय लव्ह यू अरे माझी बदनामी संजयनी केली तर तू त्यांच्यामध्ये अशी काय ठेणगी लावली बाळू की ते एकमेकाला धपकावायला लागली अरे कशाची ठेणगी माझ्या देहनी माने नाही नैसर्गिक भांडण बस अरे मित्र असाव तर असा अरे अरे मी नाही काय केलं त्यांच्या मनाने पेटले ती रामभाऊनी तुला सांगायचं आणि तू ऐकायचं ह्याला म्हणायचं मित्र जय वीरू अरे त्यांची जगली ते अरे संजय रामभाऊची बदनामी करत होतास काय आता बघ कसं तू ए राभाऊ एखाद्याची आबरू घालवायची नसती ह्या कानाची त्या कानाला कळून देऊ नको माझ्या शिवात माझी कशा बरं मारी ना तुला हो, अरे काय कळून द्या की काय कळायचं ते रामभाऊला कळलंय काय करायचं ते बाळूने केलंय आता तुम्ही करणार बदनामी त्यांच्या डोडा दांड डिमकी पिटा संजय सरपंच चेअरमन यांनी निवार एकमेकाला धपकाव धपकी केली त्यांची भांडणं झाल्यात तुझी काग झाली या गौरी वहिनी कुठे गौरी वहिनीला ही खुशखबर दिली पाहिजे वहिनी आलो वहिनी कोण कोणाला दबकावतंय कळायचं राजी नाही याला आनंद झाला त्यांची भांडण हे जाग झाली या मिळत लागा ना कोणी कोणाला मी खावलंय ती गावातच का माणूस राहिला नाही नीट का अवघड आहे जे बाळासाहेब उठतो ती एकमेकाच्या आबरूज काढ सुटते म्हणजे काय आता ह्याला काय नाही होते कारण आहे का दुनियाचा मार खाऊन तू जावाय तुमचा आता काय करता बोलले की राग येतोय हा ह्या कानाची त्या कानाला सांगायची नाही, नाही नाही. जावायने मार खाल्लेला मग अण्णा माझी एक शंका आहे राव बोला. तुम्ही शिकलेलं सवारलेलं हो. दुनियातलं माणूस आहे बरोबर. कायद्यातलं पंडित आहे मला सांगा ती माझ्या बाटलीतली दारू पेले ती माझी नाही ना चौकशी लागायची तुम्ही नाही ना पाहिजे नाही ना माझ्या परस्पर पिली राव मलाच प्यायला राहिली नाही आता त्यांची ती बघून घ्या नाही ना माझी चौकशी नाही, व्हायची. तुमचा काय संबंध? पोलीस आले तर त्यांना नाही, सांगा मी आहे ना. हा, मी जाऊ का घरी? हा या कोंडोळ आतनं घेतून दार लावतो जाऊ जीवन नाही तर नको अण्णा माझा घरी जातो माझ्या मला वाटलं एकच घर आमचं बावलाटे मला काहीच कळायला तयार नाही सुभाषराव सुभाषराव का हो भाऊजी? वहिनी सुभाषराव ते इथे गेलेत बाजार आणायला बाजारला गेलो होय हो तुम्हाला काय कळलं का कळलं की तुम्हाला मारलं ती आता कुणी सांगितलं तुम्हाला आमच्या ह्यांनी सांगितलं मला सकाळी तुम्हाला लय मारले म्हणून वहिनी कधी कधी तुम्ही एवढ्या तेवढ्या सुभाषरावला मारता आणि गावातच सांगत बसतो का ही सांगण्याची गोष्ट आहे वहिनी हो त्यांनी तर सांगितलं लय मारले म्हणून खरं का हो मारले भाऊजी अहो तुम्हाला ते मरू द्या तो जुना विषय झाला इतिहास जमा विषय झाला मग वहिनी साहेब अक्षरशः सरपंचाला मेंबरला चेअरमनला मारणाचं मारलंय अयो काहीतरी ह्याला काहीतरी म्हण त्याला काहीतरी म्हण त्यांचं म्हणजे आमची आहेत का त्याच्यात नाही हा. त्यांना गेल्याच आठवड्यात हाणलं होतं पाटलांना दोघांना आम्ही तर म्हणलं नका काय घरी सांगत बसू मला नाही मारल्याने सांगितलं ह्यांनी कसं सांगत्याल मारल्याला कसं सांगाल वहिनी कोण अक्षरशः त्या संजू मेंबर पुन्हा सरपंच चेअरमन ह्यांचं बी काहीतरी परत एकामेकाच्यात झालं पैशावनी मरणाची हाणामारी झाली वहिनी साहेब तुम्हाला विनंती जसं तुम्ही गावभर केलं ना माझं दोघी तिघींना सांगितलंय रामभाऊ भाऊजींना लय मारलं तिथं खोटीच बातमी पसरवली कुणीतरी पण लेटेस्ट बातमी संजू मेंबर चेअरमन सरपंच ह्यांना कुत्र्यासारखं आणलंय हे सांगा तुम्ही व्हायरल करा व्हायरल ओ भाऊजी मला काय तेवढीच कामं आहे एखाद्याची इज्जत घालवायची मी नाही सांगणार तशी कामं म्हणजे आम्हाला न मारताच मारलंय ही बरं सांगायचं तुम्हाला जमतं आणि लोकांचं सांगायचं म्हणलं की त्याची इज्जत जाते वय आम्हाला जमणारच नाही कुणाची इज्जत घालवायला आणि आम्ही काही तसली कामं करणार नाही लगा गाव म्हणते ते काय खोटं नाही तुमचं घरात डोक्यावर पडलेलं आहे आणि तुम्हाला डोक्यावर मारले त्याचं काय
हो मला कोणी मारलं नाही काय बी माझ्याबद्दल उठवू नका हा तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारता ही गावभर पसरला होतं कुणी बी आम्ही नाही सांगत ही बीपी हाय होईल तुमचा दवाखान्यात जाऊ पहिले चेक करायला तुम्हाला दवाखान्यात नाही, गेलं नाही, पाहिजे नाही, मला. डोक्यावर पण मला भाऊजी मारलं नाही वहिनी सरपंचाला मारलं ही सांगा राव तुम्ही. नाही मग आपण सांगणारच नाही काय तसलं झाल्या तिन्ही सांजा करून श्रृंगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वहिनी तुमच्या साजनाला अक्षरशः कुत्र्यासारखा आणलाय काय सांगताय सरपंचाला वहिनी साहेब सरपंचाला इतकं जे मारलंय संजू मेंबरनी अक्षरशः उलता पालता केला वहिनी साहेब मारण्याची काय पद्धत असते अहो का नाही? पण का कशामुळे मारलंय काय माहित नाही बाबा काय झालं व्यवहारावनी का काय माहित नाही अक्षरशः वहिनी साहेब बेकारी झाली सरपंचाची तोंडात माती अहो, घालून किती वेळा सांगितलं ते नाच सोडून देते मेंबरचा तर सरपंच काय ऐकतच नाही बघा. अक्षरशः नासका माणूस आहे दारू पाजली सरपंचाला अहो पण दारू पित नाही माझा नवरा. बरंच पाजली नरड्या असा गुडघा दिला दारू पाजली अहो म्हणलं काय करताय मी आरडा करत होता अरे या 7-8-10 गुंड कोणतरी आणले होते बाबा मदतीला माझं बी धाडस झालं नाही मला ही गोष्ट वहिनींना सांगितली पाहिजे भाऊजी काय बाबा आता चला, चला बाबा माझ्या लवकर. बघा, चला. बघते या. आता हे तर कसं बेकार काय आहे झाली. ती. तुमचा हा? नवरा मला वाटतंय जगत नाही अरे सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो मग काय तर? हा? कोणी उठायचं आणि त्याला फिरिस्त्या कुत्र्यासारखी लात घालायची पेटात लात घालायची नाही कच्चा कच्चा दगडाने चिसती का नाही बघा वहिनी संजू शाबास, मेंबरला. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी अक्षरशः गेलं तोंड त्याचा केस मी करायला जाऊ आधी कथा कथा चिसती साप चेतल्या गं पण मग केस करते तुम्हाला सांगते. काय झालं हो रामभाऊ काय झालं सरपंचाला गावच्या प्रथम नागरिकाला अक्षरशः अध्यक्ष गौरी दारू पिऊन आले दोघं आणि मला मारतेत राव. पाजली पाजली गौरी माझ्यावर तुझं प्रेम असेल ना तर ह्याचा जीव घे नरडत कापती की आता चालली कथा कथा चिसती दगडाने. खलास कर त्याला तुमचं माझं काय कारण काय कारण अरे, म्हणजे तुम्ही थोडं दोन- सांगताना तो वाटूला लावलाय तुम्ही नुसतं वाटलं ही दिनदबडीचे दारू पिऊन कुठं आले तर मला मारतात मला नाही तर आधी पाजली तुम्ही. मी कशाला पाहिजे अरे गावच्या प्रथम नागरिकावर लुंगी सुंगी हात उचलत असतात काय वहिनी त्यांच्या जीवनाला अर्थ आहे अरे पण असं चाललं कसं काय आहे ती? काय कुठे येत आहे तुमचा मान राखतो म्हणून अंगाव येतं काय बसंती इनको के सामने मत नाचना रे कुठे बसंती बायको तुमची काय झालं एक मिनिट काय झालंय बंद करताय ही कसं लावलंय हाय का कधी हा? नारळाचं पाणी सुद्धा पी म्हणलं तर या बळजबरीनं 2-3दा पिताय दारू पिऊन आलाय चक्क नवरा हे संजू मेंबरने पाजली दारू सगळी का पाहिजे दारू त्यांना दोघं आले तर मला मारते तुला असा तमाशा बघायचा होता म्हणून अरे गावच्या प्रथम नागरिकाला जर दारू पिऊन लुग्या सुंगा कोण मारत असेल काय जीवनात अर्थ आहे वहिनी बघा आधी कथा चेचणार खड्डा करणार पुरणार पुन्हा वर उपसणार आणि मग पोलीस स्टेशनला नंतर नेणार खड्ड्यात टाका पण रामभाऊ तुम्ही तर लई वेळा सरपंचाला गाणं दोघांना मारले मग आज का तुम्ही उकळून अरे आमचं काय बी होऊ द्या अरे आम्ही त्या तोला मोलाची माणसं आहे पण ही असली छटछूट माणसं जर तुटून पडत असेल काय बाळू काय जीवनात अर्थ आहे तुझ्या? इन कुत्ते के सामने मत नाचना ए सांबा ए थांबा पण अहो सरपंच भाई संजू मेंबर म्हणतात की मी नाही पाजली नाही पाजले तर मी कशाला पाहिजे मित्रांना ही पिऊन कुठून आली मग काय माहित पिणाराला काय कुठल्या बुळीना गल्ली माहिती असते पेताळ्यांच्या कशाला नादी लागतं पण मला काय म्हणायचं ना तुम्ही दारू बोलू नका ही भांडणं चालले त्याच्या बोला की कधीच पेत नाही ना पण अहो, सरपंच काय त्याच्या पिल्यावर कसं जाताय सगळे कमी जाऊ घरी माझा घरी म्हणतात रामभाऊ घरी कसं काय पळताय तुम्ही अहो काय झालंय मला माझी किडनी वर गेली डॉक्टर म्हणलं हिथं नसती किडनी इकडं असती सरकली वर टेन्शन घेऊन कुणाचं टेन्शन सोडा थांबा ए, सोडल्यावर कोंबडी सारखा जुरताय सोडा ही दारू कशी काय पिली ती मला मी रानात गेलतो आणि झोपलो होतो लतीपाशी आणि लती अहो, माझ्या म्हशीचं नाव लती नाही होय राव आणि हाना मारायचा ह्याचा आवाज यायला लागला आणि मग मी पळत गेलो ही तुटून पडले ती एकमेकाव म्हणलं मरण बिरण खून होईल गावात आणि मला जेलमध्ये जावं लागल म्हणून मी सजो दाजीला नेलं तिकडं आणि माझी पाण्याची बाटली तिथं पडली होती
पाण्याची आणि माघारी स्टोरी गाठागाठच पिली नशा कशी चढली पाण्याच्या माझं औषध होतं त्याच्यात किडनी दारू होती पण माझी दारू होती ह्यांनी कशाला प्यायची नाही बघितलं का सर संजू मेंबरनं दारू नाही पाजली ह्यांनी बाटलीत टाकून आणलेले दारू भांडणं सोडवा गेले ही पिली ते काय बी असेल दारूचा विषय महत्वाचा नाही, विषय महत्वाचा आहे सरपंचावर नको त्या नासक्या माणसाने हात टाकला. तुम्ही काय काय रे भाऊ? आमचं मैत्रीतलं भांडण होतं तुम्ही काय तेल वाटताय बसंती चेअरमन सारख्या माणसावर सुद्धा हात टाकताय म्हणजे काय न्याय राहिला का गावात? अरे तुझी काय होती एवढी उपाय रामभाऊ 2 मिनिटं भांडणं कशावर झाली आता हो का हे सरपंच आणि चेअरमन आणि मी बसलो होतो. गावचा रस्ता होता एक राहिलेला करायचा, ते म्हणलं मी करतो. तर सरपंचांनी पैसे काढलं 5,000 मला म्हणले हे धर तुला तेला मिठाला. म्हणजे मी माझी किंमत 5,000. भ्रष्टाचार लय मोठ्या प्रमाणात पाहिजे होता. 5,000 जोमलं काय म्हणजे अरे काडीला खाल्ला आणि बचकन खाल्ला एकच झालं ना. ओ रामभाऊ आम्ही खायचा बी नव्हतो आणि काय बी नव्हतो, पण ते टेंडर मला द्यावं असं चांगलं काम करावं एकच संधी मागतो तुम्ही. ऐका विषय मिटला इथं आता विषय कसा नका म्हटलं वाढवू. सरपंचाला मारलं वहिनी केस करायचा केस तर करणारच मी 100% केस होणार. ऐका रामभाऊ विषय काय झालाय ही सरपंच पार्टीची भांडणं त्यांच्यातली त्यांच्यात झाली आणि ह्या माणसाने दारू पाजली ऐका विषय आपल्यातल्या आपल्यात हिथंच थांबवा बरोबर मिटल कसं थांबल कसं. अरे त्या आईबाईचा जीव काय म्हणतोय, त्यांच्या नवऱ्याला जर कुत्र्यासारखा आणला असेल ही आईबाई गप कसं बसेल. वहिनी केस करणार आहे तुम्ही. शाबास माझ्याकडे शाबास केस करायची कशाला केस कशाला कशाला मी सांगतो ना कशाला. अरे ह्याचं त्याचं काय झालं आम्ही मध्यस्थी केली त्याचं ऐकू नका करा त्याच्यावर केस. सुभाषरावनी समजून सांगितलं, पाटलांनी समजून सांगितलं एखाद्याला मिटावतं घ्या. नाही 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 दोन्हीकडे जाणार पेटवणार. आज पाष्ट्याची भांडणं तुम्ही 2 पार्ट्यात मिटत असताना का लावली पोलीस स्टेशनला त्यांना. संजू मेंबर तुमचं स्वतः चुकतंय बरं का. त्या कॉलेजच्या पोरांच्या भांडणाचं प्रकरण तुम्ही कंप्लेंट पर्यंत नेलं. अशा जर कंप्लेंट एकमेकावर होऊ लागल्या तर त्यांचं रेकॉर्ड खराब होतं. या विषयात त्यांना कुठं सरकारी नोकरी लागत नाही, कुठं परदेशात जायचं म्हणलं तर पासपोर्ट निघत नाही. कशाला बरं या कंप्लेंटच्या भानगडी करता. अहो अध्यक्ष एकाची लाईट कट करायला मी गेलो होतो तेव्हा माणूस हमरी तुमरी करायला लागला. त्यावेळेस संजू मेंबरने त्याच्यावर केस करा म्हणून सांगितलं होतं मला. पण सरपंच संजू मेंबर चेअरमन तुम्ही कान उघडं ठेवून आहे का. गावातल्या लोकांनी विश्वासानं अख्खं गाव तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. तुम्हाला पदं दिलेली आहेत आणि मला टेंडर पाहिजे ह्याला टेंडर पाहिजे. स्वार्थासाठी तुम्ही निवडणुकीवर उभा राहता का हा. आणि गावापुढे तमाशा उभा करताय, गावामध्ये अशांतता पसरताय. ह्याच्यावर केस कर त्याच्यावर केस कर. केस करणं सोपं आहे, निस्तारणं अवघड आहे. आलं का लक्षात. एखाद्याचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कोणीही तुम्हाला अधिकार दिलेला आहे. मला काय म्हणायचं सुभाषराव पोलीस केसचं काय काढ नका. कारण पोलीस केस आली की पोलीस स्टेशन आलं आणि पोलीस केस झाली की पहिले म्हणणार पिटली कशावनं. तर काय सांगणार दारूमुळं. दारू म्हटलं की माझी पहिली चकाप होणार आणि चकाप झाली की मग मला जेलमध्ये जावं लागेल. दारू काय दुसरं काहीतरी का नाही तर बसून मिटवा. अरे 10 रुपयाला एवढं भ्या वाटतं तर पितोच कशाला. नवरा माझा गावचा सरपंच आहे, त्याची जर कुणी अशी मानहानी करत असेल ना तर एक बायको म्हणून मी गप्प बसणार नाही. वहिनी तुमच्या बरोबर आहे, अजिबात माग हटायचं नाही. केस करायची म्हणजे करायची. ऐका रामभाऊ केस केले ना तिथं आपल्या गावची आब्रू जाणार आहे. बरं हे प्रथम नागरिक हे पेले कसे दारू पितात सरपंच असा ब्लेम लागेल ह्यांच्यावर. आमच्या मित्रासाठी राव मी हात जोडतो. नको तुमचं चुकतंय. मी मान्य करतो. गावात किती जणाला खोट्या नाट्या केस करायला लावल्या लावले असते पण जसं आता हे पेराल बरोबर. तसंच उगवाल. तुम्ही जे करता ना तीच आम्ही करण्याचा प्रयत्न केला कसं लगेच तुमची आग होती. रामभाऊ आता इथून पुढे नाही होणार ना. चला जाऊ त्या संजू मेंबरला त्यांची चूक कळली की आता इथनं पुढे तुम्ही खोट्या नाटक पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला ग्रामस्थांनी निवडून विकास कामासाठी दिले. ग्रामपंचायत मधली वाटणी करायला नाही त्याच्यावर हाणाहाणी करत बसलाय. त्याला झापडा. कोणाला झापडा उभा राहा येतंय का तुम्हाला. त्यांना गार पाण्याने आंघोळ्या घाला. नाही वहिनी गेल्या सरपंचाला गरम पाण्याने आंघोळ घाला आणि तुम्हाला गावच्या भर चौकात आंघोळ घालतो आम्ही. तोंडे झाले ते गोफडासारखी येणारांची नीट वागायला का. आबरू गेली अक्षरशः आमची. बाटलीत कशाला नेता एखादं बारकं पोरग बाटलीतलं ते पाणी पिलं काय झालं नाही माणूस नाही. काही काय बर आपापल्या घरी चला आणि शांत झोपू दे त्यांना. रामभाऊ केस वगैरे करायची नाही. चला
लाव.